हे वॉटर शॉर्पनर आहे. त्याची आपल्याला रेग्युलर जी सर्व्हिसिंग असते त्या सर्व्हिसिंगची माहिती सांगेल मी तुम्हाला. हा असतो मल्टीपोर्ट वॉल. मल्टीपोर्ट वॉलवरती जी सर्व्हिसवरती ऑप्शन ठेवलेलं असते त्याला आपल्याला प्रेस करून रिजनरेशनवरती घ्यायचं. रिजनरेशनवरती घेतल्याच्या नंतर हा बॅक साईडचा कॉक ऑन करायचा. हा पाईप या बकेटमध्ये सोडायचा. या बकेटमध्ये मिठाचं पाणी घ्यायचं. 1-2 किलो मीठ टाकून ते पूर्णपणे विरघळू द्यायचं. त्याचं पाणी घ्यायचं आणि मोटर ऑन करायची आणि हा वॉल 25% ऑन करायचा. मोटर चालू केल्याच्या नंतर हे पूर्ण मिठाचं पाणी ते ओढून घेईल आतमध्ये. ओढून घेतल्याच्या नंतर पाणी पूर्ण संपलं त्यानंतर हा कॉक पूर्ण ऑन करायचा. हा मल्टीपोर्ट वॉल प्रेस करून रिन्स ऑप्शनवरती घ्यायचं. रिन्स ऑप्शनवरती घेतल्यावर हा बॅक साईडचा कॉक बंद करायचा आणि हा कॉक हळूहळू बंद करून टाकायचा पूर्ण. आता हे होते रिन्स, म्हणजे याच्यामध्ये जे मिठाचं पाणी केलेलं आहे ते मिठाचं पाणी रेक्झिनला चिपकलेले क्षार बाहेर काढतं पूर्ण. तर हे 2 ते 5 मिनिट चालू द्यायचं जे तुमच्या पाण्याच्या याच्या स्त्रोत याच्या निर्माण. तर पूर्ण सोडून द्यायचं ते 5 मिनिट. 5 मिनिट झाल्याच्या नंतर पूर्ण हा कॉक ऑन करायचा पुन्हा आणि याला रिन्सवरचं सर्व्हिसवरती ठेवायचं. इथं सर्व्हिसवरती ठेवून पुन्हा हा कॉक हळूहळू बंद करून टाकायचा. हे तुमचं वरती पाणी जाईल. ओके, बॅक साईडचा पण बंद आहे.